तर विषय असा आहे की इकडे पहिले मित्रांनो आपले वावर होते, हे वावर असते यार मित्रांनो आता, पण विषय असा आहे की त्यावेळेस विकून टाकले. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आपला ब्लॉग स्टार्ट झाला डायरेक्ट नाश्ता करून झाल्यापासून. इथं पर्यंत बनवलं इडली डोसा, इथं चटणी मस्त. अजून नाश्ता करू. चलो मित्रांनो, नाश्ता झालाय मस्त बघी. 1-2 इडली खाली, नाही 1-2 डोसा खाला, 1-2 डोसे खाली. आणि आता मला इथे इम्पॉर्टंट काम आहे यार, लय म्हणजे लय महत्वाचं. तुम्हाला दाखवेन मी कुठं जायचंय, तिथे गेल्यावर दाखवेन काय काम. हे बघा मित्रांनो, मी आलोय पार इकडे खाली. इकडे तुम्हाला मागाशी काय म्हणलं माहिती का मी, काय इकडे आल्यावर तुम्हाला दाखवेन मी कुठं आलोय काय. तर विषय असा आहे की इकडे पहिले मित्रांनो आपली वावर होते, म्हणजे इकडं आमचे वावर होते इकडे सगळे. हे आहे का इथून इकडे पूर्ण वावर होते मित्रांनो आमचे. हे बाई हे इकडं एकेटीवर तर आता झाले, त्यावेळेस नव्हते एकेटीवर, बट इथून हे बाई कारखाना बा आपला इकडं, आणि इथून इकडे वावर होते मित्रांनो आपले. हे बाई इथं कडा आहे मित्रांनो खाली, तेव्हा नव्हते. वाराचा आवाज येतो मित्रांनो, तुम्हाला थोडा वाराचा आवाज येत असेल तर वारले सुट. त्यावेळेस इथं नव्हतं मित्रांनो, पाहिलं का, त्यावेळेस इथं मोकळं होतं. इकडे आमचे वावर होते इकडे पूर्ण. हे वावर असते यार मित्रांनो आता, पण विषय असा आहे की त्यावेळेस विकून टाकले आमच्या आजोबांनी. इकडे नाही काय राहिला. भीम जयंतीचं नियोजन कसं आहे काय काय तुम्हाला दाखवायचंय. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, मजा येणार. फायनली मित्रांनो 1:25 झाली आणि आता शिकरी कामं झालोय मी. पहिलं ना मित्रांनो मी काय करतो, जेवण करतो, थोडंसं इडली डोसा खातो. इडली डोसा बनवले ना तेवढं खातो थोडंसं. आता जेवढं पाणी पिलं नव्हतं यार मित्रांनो, मी पाणी जाम लावली होती, आल्याला पाणी पिलोय. बाहेर कोण यार मित्रांनो, माझा अवतारकडे बघून तुम्हाला कळलं असं, मी आल्याला हातपाय तोंड धुतले, फ्रेश झालं थोडं. आता थोडा वेळ जरा आराम करतो, मग तुम्हाला थोड्या वेळ भेटतो. जयंतीचं नियोजन काय तुम्हाला सांगतो, एकदम खतरनाक पडतो. थोडीशी झलक दाखवू तुम्हाला आम्ही बाहेर केलेली. हा बघितली की झलक तुम्ही, तुम्हाला थोडीशी झलक दाखवली. थोड्या वेळानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये सगळं सांगणार मी. जयंतीचं कसं आहे, काय काय केलंय, काय काय करायचं राहिलंय, काय काय करायचंय. चला मित्रांनो जेवण करू. मस्त सुकी भाजी आहे का, मला शेंगदाण्याची चटणी बास आणि भाजीची भाकर. फायनली मित्रांनो जेवण वगैरे झाले छानपैकी, आणि इकडे मंदिरात आलोय. तर तुम्हाला सांगायची वेळ झाली का आपली जयंती एकदम धूमधडाक्यामध्ये साजरी करायची नाहीये मित्रांनो. साजरी झालेली जयंती. तुम्ही म्हणता असाल का बरं साजरी नाही करायचं, काय प्रॉब्लेम झाला. तर प्रॉब्लेम विषय असा झाला मित्रांनो, आमच्या गावामध्ये ना आमच्या जवळच एक व्यक्तिमत्व आहे, ते एक्सपायर झाले. त्याच्यामुळे मग जयंती आम्ही कॅन्सल केली. सकाळी थोडेसे गाणे वगैरे लावले होते त्यांनी, विमा करत त्यांनी भाऊन त्यांनी. मी म्हटलं होतं नका लावू, त्यांनी लावले थोड्या वेळ, एक 15-20 मिनिटं लावली, त्याच्यानंतर बंद करून टाकले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही फक्त पूजा वगैरे केली सगळ्यांनी मिळून. इथं मग त्यांना फुलं वगैरे आणले होते, हार वगैरे बनवले होते मस्त पैकी. मग दाखवतो. इकडे बाहेर मित्रांनो आम्ही झेंडा वगैरे लावलाय मस्त बघी. हे बा त्याच्यानंतर इकडली साफसफाई वगैरे केली, इकडे भारी जाळून वगैरे टाकले इकडे. त्याच्यानंतर इथं पण झाडून वगैरे घेतलं, इथं पुढची साफसफाई केली. त्याच्यानंतर जे खाली काल आहे ना मित्रांनो, हे सगळं कालच केलं होतं मित्रांनो. इथं साफसफाई कालच केली होती. आणि काल मी मंदिर पण धुवून काढलं होतं मस्त बाकी, एकदम भारी क्लीन केलं होतं. ते सफेद दिसतं, हे जातच नाही मित्रांनो कमून काही. हे आमचं गौतम बुद्धाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समाज मंदिर आहे मित्रांनो, बुद्ध विहार. हे आमच्या तुम्ही बघितलं नसेल, हे बा पेंटिंग करेली, बट डायरेक्ट रिअल वाटते, पाहिलं का, डायरेक्ट रिअल वाटत ही पेंटिंग. हे मंदिर आमचं असं, इकडे बाबासाहेबांचा फोटो म्हणजे बॅनर आहे. हे आमच्या पंचशील कोटी मलकापुरी ग्रुपचं नाव आहे आमच्या. त्याच्यानंतर इकडं आणि इथं इकडून आपली इकडं बाहेर इकडल्या बाजू. या मंदिरामध्ये मित्रांनो इतकं भारी, इतकी भारी थंड हवा वाटते ना, थंड हवा येते ना, लय भारी वाटत यार. गार राहते एकदम, कारण स्लॅबचं आहे ना, त्याच्यामुळे एकदम गार थंडगार राहते. आमच्या गावात तो प्रॉब्लेम झाला ना मित्रांनो, त्याच्यामुळे आम्ही जयंती नाही करू शकलो. नाही तर जयंतीचं नियोजन झालं होतं 14 तारखेलाच, म्हणजे आजच करायची होती जयंती. बट तो प्रॉब्लेम झाल्यामुळे ना म्हटलं मग नको, कारण कसं आहे गावातलं व्यक्तिमत्व होतं आणि अगदी जवळचं व्यक्तिमत्व होतं. ते व्यक्तिमत्व मित्रांनो आम्हाला अजून आठवते. नाही तर खरंच मित्रांनो मागच्या वर्षी पण आम्ही जयंती केली नाही, आणि या वर्षी आम्हाला धुमधडाक्यामध्ये जयंती करायची होती. प्रॉब्लेम झाला यार. ठीक आहे चला, माणूस की पाहिजे माणसाला, नाही का. जयंती पुढच्या वर्षी करते.
बाबासाहेबांच्या विचारांनी चाललं पाहिजे. ठीक आहे चला, जयंती तर काही नाही तेच सांगायचं होतं तुम्हाला. सकाळपर्यंत तुम्हाला काही सांगितलं नाही मी, कारण सकाळी मित्रांनो मी तुम्हाला सांगणारच होतो पण मी आज झाला का मला इतकं काम निघलं का भयानक. मी डायरेक्ट मागाशी आले, सकाळी गेलो मागाशी आले. तर चला थोडासा आराम करू आणि मग त्याच्यानंतर बघू मळ्यात जाऊ, कारण मळ्यातला आपल्या नांगऱ्यात राहिले. काल तर काही नांगरून झालं नाही मित्रांनो. ट्रॅक्टरवाले बोलले त्यांना अंधार झाला ना, तर ते म्हणले उद्या येतो. थोड्या वेळाने फोन करून बघतो येते काय. फायनल मित्रांनो 9-7 झाले आणि जेवण रेडी झाले. मस्त बोंबिलची भाजी, पिठलंय म्हणजे बेसन आहे आणि बाजरीची भाकरी. इकडं परी बसली जेवायला. कम जेवण झाले मस्त बघी. आणि तरुण झोपलं इकडे पाठीमाग, आतून वगैरे टाकले आणि तरुण झोपले इकडे. आज तुम्हाला तरुण दिसलं नाही ना मित्रांनो जास्त. का करतो बघा तू बाबडे? झोप आलाय त्याला, झोप आलाय मित्रांनो, त्याच्यामुळे तू झोप राहिला. दादूर उठलं बा, हे बाहेर झोपले ना आली. पोरच तू अशी, त्याला काय करायचं? तुमच्या नाही का तिथं गेली मा झोपलं ते जाऊन त्या बाई. हे पण 2 हात चुकी त्याचं काय. हा मुठी नाही खात, तुला कळण थांब. तू तर त्याला आता आवरलं नाही ना. ते जाऊ दे, अजून 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी जर दादून तोंडात बोट घातलं तर मी तुम्हाला पैसे देणार 1000 रुपये. आणि जर नाही घातलं तोंडात बोट तर तुम्ही मला 1000 रुपये द्यायचे. नाही घातलं ना तुम्हाला देणार, घातला तर मी देणार. अरे मग तू त्याला सवय लावशील ना, हात काढत राहशील आणि मग बघून तुम्ही म्हणते पात्र आहे काहीच नको करू. मग घालतं का नाही बायवर? हा चला काहीच नाही करणार. मग लावत त्याला सवय. तुम्ही काय घरी पाड राहते मी काढी नसतं. हा चला मित्रांनो, माझ्या मागाने आतरून झाले मस्त बघे. तिचं तर काही वेगळं चालू राहते काही ना काही. आणि दादू तल्लू झोपले. मामी मस्त मम्मी झालं जेवण. पप्पा गेले तिकडं. पप्पा आज थोडेसे जरा गगनात जायले मित्रांनो. तर चला आता मित्रांनो आपला ब्लॉग आहे ना आता एडिट करू. मला 10 नंतर मला आता एडिटिंग पण करायची आणि काम पण चालू आहे आपलं. नाईटची लाईट आहे ना, त्याच्यामुळे नाईटला काम असते आपल्याला. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडतो व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय बाय. कुठे गेल रे?